मावशी काय तुला शाळेत जाऊ देत नाही. आणि हे बघ, खंडेरायाला सांग का मला हिच्या तावडीतून सोडिव म्हणाव. नाही कसं आहे, नाहीतर तुला घरातली पायपुसणी करेल ती. चंचे बघ जरा. झालं का आवरून तुमचं? वय वय झालं, हे झालं की झालं. चला हाय मी खाली, या लवकर या. आणि हे बघ मास्तरीन बाई, म्हणजे अधिपती का नाही आईचा लई मोठा भक्त हाय. तेव्हा त्याला आपले समज बोलणं काही बी सांगू नगस, कळलं ना? व नाही त्याच्या आईबद्दल कोण काय बोललं फोडून काढल ग तिथल्या तिथं. मला आपलं तुझ्याबद्दल वाटतंय म्हणून बोलले बर का म्या. माझ्या लेकीसारखी हायस तू. आपल्यातलं बोलणं अधिपतीला सांगू नगस. बरं जावा जावा, आता जावा दोघं बी मिळून पूजा करा. मी जरा थकली आहे, जरा आराम करते. हा मी नंतर येते, जावा तुम्ही. ए अगं चंचे, दात कशाला काढतीस गा? हात दे तिला. सॉरी सॉरी. चल बरं थांब, म्या माझा फोन घेऊन येते, तू हो पुढं. हा मम्मी, एवढी का गोड बोल होतीस ग तिच्याशी? काटा कधी बी गोड बोलूनच काढाय पाहिजे बघ चंचे. शत्रूला कधी बी कळलं नाही पाहिजे का आपण त्याचे शत्रू आहोत. आपण नीटच राहायचं ग. जुंपली पाहिजे ताईलची आणि मास्तरणीची. आणि मग काय, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होतोय. कळलं काय? नाही. बरं चल की आपण जाऊ. नाही बाबा, मी जरा पडते, आराम करते. मी नंतर येईल की दर्शनाला. हा ठीक आहे, मी आज जाते. वय मी बी जरा आपल्या रूमवर जाऊन पडते. हा हा. अय आणि ऐक, तिकडं जाऊन उग काय बी उद्योगधंदे करू नगस, कळलं काय? खपून येते तिला कड्यावरनं. तुझं काय बी चालणार नाही बघ घरात. आणि ते तुझं काय ते शाळा बिळा हे समजा इसर अगं. ताईनं प्लॅन बनवले, तर तुला मास्तरणीची मोलकरीण कशी करायची. म्हणजे अधिपती का नाही आईचा लई मोठा भक्त हाय. तेव्हा त्याला आपले समज बोलणं काही बी सांगू नगस, कळलं ना? व तुम्ही? मीच तुमच्या कुकवाचा धनी. तसं नाही
नाही म्हणजे असं का बघायलाय भूत बघितले काय आलं? हे काय आहे? हे काय? पारंपरिक पोशाख. मग ही बी तेच आहे. आमच्या आई साहेबांनी खास फोन करून सांगितलं बरं काय. मला पण नऊवारी नेसायला सांगितली. पण नाद खुळा दिसताय तुम्ही मास्तरीन बाई. एकटे झाला काय? हे कुठे गेलं मंडळ? अशी कशी एकटी सोडल? मी आहे की सोबत. नमस्कार अधिपतीराव. नमस्कार. नमस्कार वहिनी. नमस्कार. आपली ओळख? तुमची माझी ओळख नाही, पण भुवनेश्वरी मॅडमची आणि माझी ओळख आहे. हा 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 हा. त्यांनी फोन करून सांगितलं तुम्ही आज दर्शनाला येणार आहात. आता पूजा वगैरे यथासांग पूर्ण करू. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हे बघितलं काय? हे असं आमच्या आई साहेबांचं काम. त्या इथं नाही आहेत बरं काय गुरुजी, तरी सगळं इथलं नियोजन लावलंय त्यांनी. हे हॉटेलची व्यवस्था बी, जिथं आम्ही राहतोय इथली व्यवस्था बी. नुसतं नियोजन नाही लावलं त्यांनी. बघ, तुमचं लग्न झालं म्हणून मंदिराला देणगी पण दिली. 5 लाख रुपये देणगी दिली. मॅडम खरंच कमाल आहेत. अहो विषयच नाही हो. आमच्या आई साहेबांचं म्हणजे कसं काम असते माहिती आहे ना, देवदेव म्हणजे जीव की प्राण. एक वेळ लेकरं बाळ सोडतील बरं काय, पण देवदेव करायला सोडत नाही आई साहेब. चला जाऊया काय? थांबा थांबा, असं जायचं नाही. मग नवऱ्या मुलाने नवरीला उचलून न्यायचं असतं. प्रथा आहे तशी. नाही, देवदर्शन करू आम्ही, पण असं उचलून वगैरे नेण्याचं नको ना. अहो नव्या जोडप्याने असंच देवदर्शन घ्यायचं असतं. अहो देवाच्या दारात नाही म्हणू नका. पहिल्या पायरीचं दर्शन घ्या, मी पूजेची तयारी करतो. भुवनेश्वरी मॅडम यांच्या टच मध्ये आहेत. मी तुम्हाला कायम काय सांगत असते, आमच्या आई साहेबांचा विषयच हार्ड आहे हो. आता आपण हे स्किप नाही करू शकत, टाळू नाही शकत. आता नाही टाळू शकत. का? हे बघा, आता एकदा लगीन लागलंय आपलं म्हणल्यावर त्याच्याबरोबर येणाऱ्या सगळ्या रीतीभाती पाळायलाच लागणार. नाही तर आई साहेब नाराज होतील आणि परत पाठवतील आपल्याला, नाही तर स्वतः घेऊन येतील आपल्याला. माहिती आहे काय, इथे येऊन आपण जर देवधर्म केला नाही तर तो रिपोर्ट 100% आई साहेबांकडे जाणार. मग बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका हो. मी एकदम व्यवस्थित घेऊन जातो तुम्हाला, एकदम शेफ उचलतो बस. सेफ शेफ म्हणजे आचारी, माहित आहे. विश्वास आहे ना व मित्र म्हणून हो. तुम्ही म्हणला का नाही आयुष्यभर मैत्री राहणार, त्या मैत्रीला स्मरून तरी विश्वास ठेवा. विश्वास आहे, पण मग आता पण कशाला? हे तर करायला लागते, नाही तर मग परत यायला लागते. ठरवा तुम्ही आता. ठीक आहे, चालेल. नक्की ना व? हो, म्हणजे पुन्हा करावंच लागणार असेल तर ठीक आहे, करूया. तर उचलू ना हो नक्की, म्हणजे परमिशन आहे ना व, नाहीतर परत चिडून बसशील आणि त्याच्यावरनं. चला आता, मला पाडणार वगैरे नाही ना तुम्ही? अहो कारखान्यात आम्ही 1-1 क्विंटलची पोती अशी सहज उचलतोय. त्याच्या पुढे हे वजन काहीच नाही. उचलू काय? नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा फोन दे चंचू बाळा, फोन घे ग. नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुळा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंगा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा
ताई हा बोल की ताई. हा म्या कुठे अगं म्या म्या मंदिरातच आहे. बोल की काय म्हणलीस? अधिपती हा आहेत की इथंच आहेत. ओ अधिपती येळकोट येळकोट जय मल्हार. अधिपती आओ हॅलो हा ताई 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 काय करू मी या बाईचं? सुखानं जगू बी देत नाही. अधिपती पाहिजे बरं. आता काय चला मंदिरात जावंच लागतंय. येळकोट जय सदानंदाचा येळकोट येळकोट जय. अजून किती पायऱ्या आहेत? अजून आहेत लय, तुम्ही बसा निवांत. अहो नाही, तुमच्यासाठी म्हणते मी, तुम्हाला त्रास नको. आम्हाला सवय आहे, रोज डंबेल उचलतोय. आज तुम्ही म्हणजे मी डंबेल. उदाहरण दिलो. तुम्ही नाही का पोरांना शाळेत उदाहरण देताय? त्या बघा आलंच. हा अरे देवा वर गेली वाटत. अरे देवा वाचव रे मला त्या भुवनेश्वरीच्या जाचातून. एवढ्या पायऱ्या चढायच्या होय? या अधिपतीराव आता बसून घ्या, आपण देवाची पूजा करून घेऊ. बसा, दोन पाय गुडघ्यावर बसा, हात जोडा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वक्रतुंडा महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. माझाही बाणाची ओटी भरा. दोघांनी दोन हात पुढे करा. देवाकडे बघा. देवाला जे काय मागायचं असेल मागा. देवाला प्रार्थना करा. अत ध्यानं ध्याहेन मल्लहरिदेवं कणगगेर्णिभं महाळसा भूषदंगमा. देवा, शेवटी आमचं लगीन निर्विघ्नपणे पार पडलं आणि आम्ही जोडीनं तुझ्या दर्शनाला इथं आलोय. आता आमचं मास्तरीनबाईंसंग 7 जन्माचं नातं आहे आणि आम्ही प्रत्येक जन्मात 7 जन्माची साथ मागणार आहे. निखिला रे, आपला प्लॅन वर्क झाला. ताई 1 नंबरची मूर्ख आहे, मूर्ख. तुझ्या अधिपतीशी नको लग्न करूस, बर्बाद होशील तू. मावशीचा फक्त एकदा ही गोहट झाला आणि हे लग्न होण्याआधीच ते मोडण्याची तारीख तिनं ठरवली. अगं चलचे काय ग? अरे काय झालं ग? अरे देवा, कुठं धडपडाय गेलतीस? तू तर धोंड बघितलं का किती आहे? अगं मग तुझे काय डोळे फुटले का काय? माझे डोळे अधिपतीवर होते ना. मम्मी तू इथे काय करायली? तू आराम करणार होती ना? मला आराम, ती महामाया आहे की. कोण? ताई. जरा म्हणून सुकानं पडू देत नाही ग. काय तर म्हणा अधिपतीला फोन दे. मी खोटं बोलून आलते का नाही का मी अधिपती संकटच आहे म्हणून? तर तिचं काय फोन दे त्याला, फोन दे त्याला, फोन दे त्याला. मग काय यावं लागलं इकडं. ऐको चालय समजा. अजून किती आहे? देव बी एवढ्या वर गडावर जाऊन का बसतात ग? अगं किती कष्ट होते देवाचं दर्शन घ्यायला. देवा पाय गेलो र देवा. आई ग आई ग. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. खंडे
खंडेराव महाराज की जय. जय. आता आपण आरती करून घेऊ देवाची. बोला सदानंदाचा ये बोल खंडेराव महाराज की जय. जय. खंडेराया, आम्हाला आमचं नातं जपता येऊन दे. मास्तरीनबाई आनंदी राहण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू, पण त्या खुश आणि आनंदी राहतील, सुखी राहतील असंच बघू. आणि आत्ता त्यांच्या मनात आमच्याविषयी काय नाही आहे, पण जेव्हा त्यांच्या मनात आमच्याबद्दल प्रेम निर्माण होईल तेव्हा पुन्हा आम्ही जोडीने तुझ्या दर्शनाला येऊ बरं. तेव्हा आज मी जोडीनं तुझ्या दर्शनाला आलीये खरी, पण माझ्या लग्नामध्ये माझ्याच बहिणीनं माझी फसवणूक केली. आमच्या या नात्याची सुरुवातच माझ्याबरोबर झालेल्या फसवणुकीमधून झाली आहे. ह्यात अधिपतींचा दोष नाही. मी बहिणीवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि तिने माझा केसांनी गळा कापला. आता जे झालंय ते मी नाकारू शकत नाही. हे नातं मला निभवायचंय. ए मम्मी. हा. उठकी, चल की लवकर. ए नाही बाई, माझं पाय लय दुखायलेत. बघितलंच ना, एवढ्या समत्या पायऱ्या मी वर चढत आल्या. आता नाही. अय चंचे, अशी काय येड्यावानी वर खाली बघायलीस का? मम्मी, जर का या वरच्या पायरीवरनं माणूस पाय सटकून पडला तर डायरेक्ट खाली जाईल ना तिथं? नाही, डायरेक्ट वरती. चंचे, ए चंचे, आता काय करणार आहेस तू? शेवट. हे बघ चंचे, ग डोसका फिरल्यावानी वागू नगस. आपण देवाच्या दारात आहोत. अगं चांगलंय की मग, देवाच्या दारात तर मला न्याय मिळेल. हे बघ चंचे, उग भलत सलत काय बी करत बसू नकस. अगं समजा आपल्यावर येईल. काय बी करू नकस, तू शांत राहा. मम्मी, हा. गणनाचा पाडा लावू नका. मला सांग, आपल्या देवाला ते लोटांगण का काय ते घालतात ना? वय घालतात की. नक्की. अगं वय ग, तेच तर सांगाय इकडे आले ना म्या. अगं भुवनेश्वरी देवींचा फोन आलता. काय? हेच का सुनाला सांग देवा पुढे लोटांगण घालायचंय म्हणून. तू सांग तिला का लोटांगण घालायचंय. जाऊ दे तिला देवाजीच्या दारी. तिची होणार आता शेवटची वारी. आता तुम्ही त्यांना आरती द्या. द्या इकडे का खाली बसवून घ्या. आता हे घ्या, वहिनींच्या ओटीमध्ये द्या. देवा, मी अशा घरामध्ये पडलीये जिथे सरस्वतीच्या पूजनाला काही अर्थच नाही. पण आई म्हणते तसं मला अधिपतींच्या घरात ज्ञानाचा प्रकाश आणता येईल का? आणि दुर्गेश्वरी मॅडम म्हणतायत तसं भुवनेश्वरी मॅडमचा मला मोलकरीण बनवण्याचा मनसुबा आहे, तो त्या खरंच करतील का? जेवढं मी भुवनेश्वरी मॅडमना ओळखते त्यावरून एवढं तरी कळलंय की त्या जे ठरवतात तेच करतात. त्यांनी मला गुडघ्यावर आणलं तसं मला शिक्षिकेची मोलकरीण करतील का? तसं खरंच होणार असेल तर मला स्ट्रॉंग राहायला हवं, स्वतःसाठी स्टँड घ्यायला हवा. मला माझ्यातली शिक्षिका कधीच मरू द्यायची नाहीये. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मला शाळेत शिकवत राहायचंय. मला पिढ्या घडवायच्या आहेत. माझं शिकवणं कधीच बंद नाही झालं पाहिजे, कारण शिकवणं म्हणजे माझा जीव आहे. देवा, देवा, अधिपतींनी मला समजून घेऊ दे आणि इथून पुढच्या प्रवासात तू मला शक्ती दे. मला सूर्यवंशींच्या घरात ज्ञानाचा प्रकाश आणता येऊ दे.
आता देवाने कौल दिला, तुमच्या सर्व मनिच्छित कामना मनोकामना पूर्ण होतील.